हे खोटे नाट्या आरोपाबद्दल मी पहिला त्यांचा निषेध व्यक्त केला आणि जे चुकीचं आहे ते चुकीचंच म्हणलं पाहिजे ना. चोराच्या उलट्या बाबा ह्यांनी सगळं कांड करायचं आणि त्याची बदनामी साहेबावर करायची ही कुठली पद्धत आहे? ह्यांनी कुणाला सहकार्य केलं कुणाला नाही केलं ही लोकसभेपासून विधानसभेपासून बघतोय आम्ही. विधानसभेला यांनी कुणाला सहकार्य केलं तर कोणाला केलं स्पष्ट बोला ना. राहुल मोठे यांना सहकार्य केले की जे महाविकास आघाडीचे उमेदवार होते. आम्ही असं असताना सुद्धा जर आम्ही गप्प राहिलो का तर ठीक आहे, महायुतीबद्दल काही बोलायचं नाही. ह्याचा अर्थ काहीच बोलायचं नाही असं होत नाही ना. इतकं करून जर तुम्ही सावंत साहेबांवर तुम्ही जर आगपाकड करीत असाल त्यांची कारणच एक आहेत फक्त की सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला न्याय देणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे आणि मग घराणेशाहीला विरोध करणारे नेता म्हणून त्यांची ओळख आहे. मग अशा माणसाला जाणीवपूर्वक जर सावंत साहेबाला बाजूला केलं तर निश्चितच त्याला वाटतं की आपण जिल्ह्यामध्ये पुन्हा जोरानं काम करू शकतो, सगळीकडे कारभार करू शकतो. ही भूमिका स्पष्ट आहे त्यांची आणि म्हणून ते आज इतका जळफळाट चाललेला आहे. असा विषय आहे. घराणेशाहीला तुमचा विरोध आहे असं तुम्ही म्हणाला. आजही कुणाला विरोध आहे तुमचा? आमचा घराणेशाहीला विरोध म्हणजे एकाच घरात आमदार नसावा, त्याच्याच घरात नगर अध्यक्षपद नसावा अशा पद्धतीनं. मग आता तुम्हाला माहिती आहे की राणादादाची मंडळीच आता तशा पद्धतीने त्यांनी फिल्डिंग लावलेली आहे. मग आम्ही निवडणुकीत बोललो बी ह्या गोष्टी, पण निकालानंतर आम्ही स्पष्ट सांगितलं की पक्षाचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. मग ह्यांनी आमचे 2 निवडून आलेले धनुष्यबाणाचे कॅन्डिडेट का उचलून न्यावे? आमचे 15 माणसं आमच्यापाशी ठेवा, तुमचे 19 तुमच्यापाशी ठेवा, महायुतीची चर्चा करा, कोण अध्यक्ष होईल तर पक्षनेते ठरवतील. पक्षाच्या नेत्यांना आदेश दिला तर तुम्ही अर्चना पाटील यांना पाठिंबा देणार? द्यावं लागणार ना. पक्षाची भूमिका तशी असेल तर इलाज नाही ना त्या गोष्टीला. असं नसतंय. पक्षाच्या विरोधात भूमिका घ्यावी हा विषयच नसतो. आपलं कुठपर्यंत आहे की जिथपर्यंत आपली मागणी आहे. आज मला वाटतं की माझ्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष झाला पाहिजे, त्याला वाटत असेल त्यांच्या पक्षाचा झाला पाहिजे. पक्षाचा जिल्हाध्यक्ष 15 माणसं होऊन जर मागणी करत नसेल तर मग ह्याला अर्थ काय? ज्या ताकदीनं आम्ही माणसं निवडून आणलेत, आज आमचे 13 पैकी 8 सदस्य निवडून आलेत जिल्हा परिषदचे आणि 2 सदस्य एक 46 मतानं पडलाय, एक 300 मतानं पडलाय. म्हणजे आम्ही आज तिथं 10+ झालो असतो 13 पैकी. प्रेस नोट मध्ये पण गंभीर आरोप केले, गद्दारी केली, विश्वासघात केला. मला सांगा, विश्वासघात आणि गद्दारी कोणाला म्हणायचं आहे? आम्ही आमच्या पक्षाची माणसं निवडून आणणं गद्दारी असेल तर केली आम्ही गद्दारी. आम्ही आमच्या माणसाला न्याय दिला असेल तर ती गद्दारी असेल तर केली. ह्यांच्यासारखं आम्ही तुतारीच्या माणसाला विधानसभेला येऊन मदत करणं असं तर आम्ही केलं नाही. इथं परांड्यामध्ये नगरपालिकेला पॅनल उभा करताना सर्वपक्षीय पॅनल उभा करता MIM सहित, ती तुम्हाला गद्दारी वाटत नाही? ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार उभे आहेत नगरपालिकेला त्या ठिकाणी EB फॉर्म दिले धाराशिवमध्ये, ती गद्दारी तुम्हाला वाटत नाही? मग जर खरं बोललं, जर सख्याला राग येत असेल तर त्याला इलाज बी नाही आमचा. अहो, प्रेस नोट काढली, राणादादांनी काढली, राणादादा पाटील आमदार जे आहेत त्यांनी काढली. तुम्हाला सगळ्याला कळलं की ती कोणाच्या मेलवून आली, कोणा त्यांच्या लक्षात आलं की हे चुकीत झाले, पुन्हा त्यांनी पक्ष ह्याच्यावर काढली. मग मी म्हणायचो ह्यांचं जर हिंमत असेल तर त्यांनी स्वतः प्रेस घेऊन राणादादांनी सावंत साहेबांवर टीका करावी ना. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदोबस्त द्यायचं काय? त्याला विरोध आहे, पण जर सगळ्यांनी ठरवलं लोकशाही कशावर चालती? बहुमतावर चालती. मी पण आहे ना तरी आहे. आपलं म्हणणं जिथपर्यंत मांडायचं तिथपर्यंत असलं तरी तुमचं किंवा सावंत साहेबांचं याबद्दलचं म्हणणं काय आहे? आम्ही कुठलाही वेगळा निर्णय घेणार नाही. जे पक्षाचे नेते एकनाथभाई शिंदे जो निर्णय देतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. पण हे जे असे सावंत साहेबाला बदनाम करण्याचे षडयंत्र रचायला लागलेत त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो आणि अशा बद्दल पुन्हा जर काय केलं तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. नाही, ते अपक्ष निवडून आलेत, भाजपनं पुरस्कृत केलेले, तो त्यांचा निर्णय ते स्वतः सांगतील. नाही, आपण संपर्कात नाही, ते पण नाही, मी पण नाही. जेवळीच्या सभेमध्ये खासदार रवींद्र गायकवाड म्हणजे भाजपनं गद्दारी केली, तेही तुमच्याच मताशी सहमत आहे जवळपास? केली ना गद्दारी. या जिल्ह्यातल्या लहान लहान लेकराला सुद्धा कळतंय की तुम्ही तर जाणते सक्षम पत्रकार आहात, तुम्हाला तर सगळंच कळतंय. पण तरी सुद्धा काय गोष्टी आमच्या तोंडून घ्यायच्या त्यात घ्या, काय अडचण नाही, काय अडचण नाही. त्यांनी गद्दारी केलेलीच आहे. नगरपालिकेला केली, विधानसभेला केली, आता लोकसभेला केली. असंच म्हणावं लागेल ना, कारण त्यांचं मतदारसंघ 55,000 महिन्याच आहे तुळजापूर. त्यांनी बी केलीच ना गद्दारी. म्हणजे असं बरोबर नाही. आजही आम्ही सांगतोय पक्ष नेतृत्व जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल.
त्याच्या पक्ष निर्णयाच्या नेतृत्वाच्या निर्णयाच्या बाहेर जाणार नाही. अण्णा, तुमचे दुसरे जिल्हा प्रमुख जे की आता मुंबईला आहेत, त्यांची एक फेसबुक पोस्ट सभेपासून नगर परिषद, जिल्हा परिषद पक्षाशी गद्दारी करणारा किंवा पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधातच काम करणाऱ्याचा आदेश पाळायचा नाही, इशारा सावंतांकडे आहे. नाही रसद पुरवल्याचा आरोप होतो विरोधकांना. मी काय म्हणतो, रसद पुरवल्याचा आरोप होतोय, त्यांनी दाखवा ना, प्रूव्ह करून दाखवा कोणाला पैसे दिलेत. आम्ही फोन पे दाखवा, आरटीजीएस दाखवा, तुमचं रोखीला फोटो दाखवा, काहीतरी दाखवा ना. बोलण्याच्या काय गोष्टी आहेत त्या. आणि एक तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो, जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये तानाजी सावंत 10 दिवस मतदारसंघात होते, पण वाशीच्या अलीकडे आले नाहीत. 10 दिवस मतदारसंघात तळ ठोकून होते. कुठल्याही बाकी ठिकाणी त्यांनी हस्तक्षेप केलेला नाही. केला नाही. करून द्यायला काय मला काय कोण करायचं म्हणलं उघड करतो आम्ही, असं दाखवून करीत नाही. अजित पिंगळेशी काय बोलणं झालं सत्ता स्थापनेचे? नाही ती त्याच्या बोलत मला काय कारण आहे त्याचं काय कारण. हे बघा, मला एक सांगा, मी बोंपारंडा वाशी माझ्या कार्यक्षेत्रात आहे, उमरगा लव्हारा, तुळजापूर, मोहन पांडुळीचे आहे, आणि कळंब धाराशिवला आता त्याला नेमणूक केलेली आहे, तात्पुरती केली असं प्रभारी म्हणून पत्र आहे. त्यामुळं त्याला चर्चा करावी असा काय विषय मला वाटत नाही. नोटिफिकेशन निघते आज उद्या 2 दिवसात, तिथून पुढे 12-13 दिवस मोजा, त्याच्या अगोदर नाही. आमच्याकडं आज 50% आरक्षण आहे, 50% सक्षम महिला आहेत. आमच्या भागातल्या 3-4 महिला निवडून आलेत. तुमच्या उमरग्याकडल्या 1-2 महिला निवडून आलेत. त्यामुळे पक्ष नेतृत्व जो घेईल ती घेईल ना. तुमची मागणी असं ना काहीतरी. आमची मागणी फक्त शिवसेनेचा अध्यक्ष व्हावा ही मागणी आमची. रवी गायकवाडांच्या पत्नींना अध्यक्ष करा असं त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे. त्याला तुमचा पाठिंबा. काहीच अडचण नाही आमची, काय अडचण नाही. काय अडचण असावी आमची नाही. जर समजा तुमची सगळ्याची इच्छा असली तर आम्ही ना करणार कोण नाही. तर आता उद्या त्याला तुम्ही म्हणलं की राणादादाची मंडळी तुमचा विरोध आहे का, सगळ्यांनी जर ठरविलं राणादादाची बायको करायचं, आमचं काय कारण आहे. भूमिका काय? आमचा आजही विरोध आहे.